नमस्कार, मी श्यामली. आपण पाहत आहात OTT न्यूज. दररोज एक गोष्ट या सदरामध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आजची कथा आहे संत कृपादृष्टी झाल्यावर माणसाच्या जीवनात काय बदल होऊ शकतात याबद्दलची. चला तर जाणून घेऊया आजची गोष्ट. भुकेल्याला दिलेली भाकरी आणि संत कृपेनं लाभलेलं अखंड समाधान. साल 1878. शेगाव गावात एका साध्या शेतकऱ्याचं छोटंसं घर होतं. त्याचं नाव हरिदास. तो अत्यंत गरीब पण भक्तिमय वृत्तीचा होता. घरात पोरबाळ, उपासमार आणि फक्त 2 कोरड्या भाकऱ्या, इतकंच त्याचं संपूर्ण दैनंदिन आयुष्य. एक दिवस संध्याकाळी शेतावरून थकून भागून घरी परतताना त्याला रस्त्याच्या कडेला एक वेडा वाटावा असा माणूस दिसला. केस विस्कटलेले, अंगावर फाटकी वस्त्र, डोळ्यात चमक आणि हात पसरून म्हणाला, भुकेला आहे रे बाबा, काही खायला मिळेल का? हरिदास क्षणभर थबकला. घरात 2च भाकऱ्या, एक आपल्यासाठी, एक पोरासाठी. पण त्याच्या अंतःकरणातून एक आवाज आला, दे. हा खराखुरा भिक्षेकरी वाटत नाही, काहीतरी दिव्यच आहे. तो हातातल्या 2 भाकऱ्या त्या भिक्षेकरीला देऊन पुढे निघून जातो. तेव्हाच पाठीमागून एक आवाज येतो, जा, तुझ्या घरात अन्नाची कधीच कमी राहणार नाही. हरिदास वळून बघतो. तेथे कोणीच नसतं. क्षणभर वाटतं स्वप्न पाहिलं की काय. पण त्याच रात्रीपासून त्याच्या आयुष्यात चमत्कार घडू लागतात. त्याच्या शेतात अतिप्रमाणात पीक येतं. आजारी बायको बरी होते. गावातही त्याचा मान वाढतो. घरात नेहमी अन्नधान्य, समाधान आणि सुखशांती नांदू लागते. काही दिवसांनी त्याला कळतं ते भिकारी नव्हतेच. ते तर श्री संत गजानन महाराज होते, जे त्या काळात शेगावात भक्तांची परीक्षा घेत असत. संत हे नेहमी वेशांमध्ये येतात. त्यांना ओळखणं कठीण असतं, तरी श्रद्धेनं तेच आपल्याला कृपादृष्टी देतात. अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ही गोष्ट इतरांपर्यंत पोहोचवा आणि तुमची श्रद्धा प्रकट करा. जय गजानन. तर ही होती आजची गोष्ट. संत कृपेची, श्रद्धेची, भक्तीची आणि अखंड विश्वासाची. अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघत राहा दररोज एक गोष्ट ही सिरीज OTT न्यूजवर. धन्यवाद.